तसं बोलूया. दादा काय सांगताल, आपला प्रचार कसा सुरू आहे आणि आज शेवटची सभा होती आज भोंगोलीमध्ये, काय सांगाल? माझा तिन्ही तालुक्यामधला प्रचार मी गेले 20-22 दिवसापासून करतोय. तुम्ही पाहिलं असेल, या मतदारसंघात फिरायचं म्हटलं तर कमीत कमी 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागेल अशी परिस्थिती आहे. परंतु मी आता एकमेव असा उमेदवार ठरलोय की तो 100% सर्व गावांमध्ये त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त असा सहभाग सर्व मतदार बंधू भगिनींच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला मिळतोय आणि 100% माझा विजय त्या ठिकाणी निश्चित आहे. आज आपण सैनिक समाज पार्टी जे उमेदवार अनिलजी जगताप यांनी आज मला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी दिला, त्याचं पत्रही त्यांनी दिले. खरं तर त्यांनी जो अर्ज भरला होता त्यानंतर ते बऱ्याच गावांमध्ये फिरले असं त्यांनी मगाशी सांगितलं त्यांच्या वक्तव्यामध्ये की केलेलं विकास काम आणि भविष्य काळातलं जर काही ठिकाणी काम करण्याची क्षमता असणार म्हणून तुम्हाला माझा त्या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. आता खरं तुम्ही पहा, त्यांची भारतीय सेनेमध्ये 26 वर्ष सेवा झाली, म्हणजे एक राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी काम केलं, सैन्यामध्ये काम केलं. खरोखरच आपल्याला सगळ्यांना त्यांच्याबद्दल, सर्व सैनिकांबद्दल सन्मान असतो, आदर असतो आणि अशा भारतीय देश सेवेमध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा व्यक्तीच्या हातनं माझा सन्मान होतोय, हे खरं तर माझं मी भाग्य समजतो. 2 दिवसापूर्वी आपल्यावर काही टीका झालेल्या आहे, त्याबद्दल काय सांगाल? टीका तर रोजच होतात, त्यांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपच लागत नाही. प्रश्न तो नाही, टीका करताना काय आहे त्याच्यातला मुद्दा महत्वाचा पाहिजे. विकास काम म्हणजे काय? मी माझ्या गेल्या 5 वर्षातलीच विकासाची कामं जी केली ती पुस्तकाच्या रूपानं, माहितीच्या रूपानं जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ती त्यांच्यात वाचायची नाहीत, काय काम केलं हे वाचायचं नाही आणि काय झालं 1 रुपयाचा निधी नाही आला, असे आरोप निवडणुकीत होत असतात. मला त्यांना देखील सांगायचे, यांना उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेनंतर 23 तारखेच्या निकालामधून जनता त्यांची जागा दाखवेल असा माझा विश्वास आहे. आत्ताच आमदार संग्राम थोपटे यांनी आपल्याला सांगितलं आहे की 23 तारखेला जो निकाल येईल तेच तुम्हाला उत्तर असेल.